जयस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी शेवभाजी बनवली आहे, पण ही साधी शेवभाजी नसून दूधवाली शेवभाजी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खूपच टेस्टी अशी ही भाजी बनते. 2 कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे, बारीक चिरून घेतले आहेत. 2 टोमॅटो घेतले आहेत, ते पण आपण बारीक चिरून घेणार आहोत. मी MP मध्ये एका कार्यक्रमाला गेली होती. तिथे मी ही भाजी पहिल्यांदा खाल्ली आणि तेव्हा मला ही भाजी खूप आवडली. मग मी त्या जे स्वयंपाकी होते त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतली आणि ही भाजी मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. कारण मी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणत असते. कढई घेतली आहे. इथे मी 3 टेबलस्पून इतकं तेल घालून घेतलेलं आहे. ही भाजी अगदी कमी मसाल्यामध्ये बनते आणि टेस्टी पण बनते आणि परत मसाला वाटायची कटकट नाही. इथे मी 2 तेजपान घेतलेले आहेत. 4 मिरे घेतले आहेत. 2 हिरवी इलायची घेतली आहे आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत. ही भाजी मी 2 लोकांसाठी बनवत आहे. मसाला छान तळतळला. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये आता मी जिरे घातले आहे अर्धा चमचा. जिरे पण छान तळतळू दिलं. छोटासा चमचा मी हिंग घालून घेतला आहे. म्हणजे आपल्या चमच्याने पाव चमचा हिंग घालायचा. यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. कांदा घालून घेऊ. कांदा खूप बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला दाटसरपणा येतो. कांदा आता आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट म्हणजे ती पण घालून घ्यायची आहे. मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. पेस्ट असेल तर पेस्ट घालून घ्यायची आणि आता आपण गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला कंटिन्यू असं परतत राहायचं आहे, जेणेकरून कांदा कुठे करपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण ह्या कांद्यावर पण आपल्या भाजीची टेस्ट अवलंबून असते. बघा आता कांद्याचा कलर बदललेला आहे आणि यामध्ये आता मी पाव चमचा हळद घालून घेत आहे. 1.5 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. ही भाजी मी 2 लोकांसाठी करत आहे. तुम्ही म्हणजे जितक्या लोकांसाठी भाजी करणार असाल त्या हिशोबाने तुम्ही मसाला कमी जास्त घालायचा आहे. मसाले छान परतून झालेले आहे. आता आपण जो टोमॅटो कापून घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. मसाल्यासोबत आता आपल्याला टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो एकदम सॉफ्ट झाला पाहिजे इतका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघा आता बऱ्यापैकी मसाल्याला तेलही सुटत आहे. आता थोडं मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे, म्हणजे आपला मसाला खाली करपणार नाही, तळाला लागणार नाही. परत आपण आता थोडा वेळ शिजवून घेऊ, म्हणजे टोमॅटो नरम पडेल आणि त्यामध्येच मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो. बघा आता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे. आता यामध्ये मी अर्धा कप दूध घालून घेत आहे. 2 लोकांसाठीच ही भाजी करत आहे, म्हणून मी अर्धा कप दूध घालून घेतलेलं आहे. आपण जेव्हा कढईमध्ये दूध टाकणार असो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मंद करून घ्यायची आहे आणि चमचा हा कंटिन्यू फिरवत राहायचा आहे, नाहीतर त्यामध्ये दूध हे फाटतं म्हणजे नासतं. आणि वरतून मी अजून अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला मी शिजवून घेणार आहे. मसाला मंद आचेवर शिजू द्यायचा आहे. तोपर्यंत मी इकडे पराठा बनवून घेत आहे. तवा छान तापला की त्यावर 1 चमचाभर मीठ घालायचं आणि कापडाने असं सर्व बाजूने मीठ फिरवून घ्यायचं. म्हणजे साईडला जे तेल जमा झालेलं असतं, ते तेलाचा जो चिकट थर आपल्या तव्यावर साचत जातो, तो थर साचत नाही. बघा ही टिप छोटीशी आहे, पण खूप कामाची आहे. यामुळे आपला तवा कायम स्वच्छ राहतो. आता चला मी इथे पराठा करते आहे. मी एक गोळा घेतलेला आहे. आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे आणि त्यापासून आता मी पराठा बनवते. कोणी गोल बनवतो, कोणी त्रिकोणी बनवतो, कोणी स्क्वेअर बनवतो. आम्हाला स्क्वेअरच पराठा आवडतो, म्हणून मग मी आता माझ्या पद्धतीने तुम्हाला पराठा पण दाखवत आहे. तेल लावून घेतलेलं आहे. वरून थोडं पीठ भरभरून घ्यायचं आहे आणि त्याची अशी फोल्डिंग करून घ्यायची आहे. परत यावर थोडं तेल लावायचं, पीठ भुरभुरायचं आणि परत त्याची फोल्डिंग करायची आहे. तुम्ही अशा प्रकारे जर पराठा बनवून बघितला तर तुम्ही नेहमी असाच पराठा बनवाल याची पण मला खात्री आहे. असा पराठा थोडं मीठ लावून जर आपण केला ना, तर तुम्ही दुधासोबत, चहासोबत सुद्धा खाऊ शकता.
मुलांना किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असे पराठे बनवू शकता. एक बाजू सरळ लाटली, नंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरी बाजू लाटायची आहे. लाटताना आपल्याला काठांवरती लाटून घ्यायचं आहे, नाहीतर आपले काठ हे जाड राहतात. सर्व बाजूने आपल्याला पराठा सारखा असा लाटून घ्यायचा आहे. आणि आता पराठा रेडी झालेला आहे. थोडे काठांवरती मी लाटणं फिरवून घेत आहे. बघा, स्क्वेअर पराठा आपला तयार झालेला आहे. आता आपण तव्यावर टाकून घेऊ. तवा छान तापलेला आहे आणि आता मी तुम्हाला पराठा शेकून पण दाखवते. एक बाजू छान शेकली गेली. आता पलटी मारून घेतलेला आहे आणि त्याचे पूड मोकळे होतात, त्यामुळे वाफ बाहेर पडते. अशी वाफ बाहेर पडली की मग तो फुगत नाही, म्हणून मी अशी साईडने दाबून दाबून त्याला भाजून घेत आहे. आता पलटी मारून घ्यायचं. हे वरतून तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता. मी इथे तेलाचा उपयोग करत आहे. वरून तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचाभर तेल सफिशियंट असतं. आणि आता पलटी मारून घेतलं आहे. परत वरून 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरून दाबून दाबून त्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. खरपूस पराठ्याची टेस्ट खूप भारी लागते. बघा, असं आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही फुलच ठेवलेली आहे. मंद गॅसवर जर तुम्ही भाजला तर तो खाताना एवढा टेस्टी लागत नाही. तो असा वाकस होतो, म्हणून गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे. बघा, पराठा आपला रेडी झालेला आहे. आता तो खूप गरम आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. त्याचे एक एक पूड असे छान मोकळे होतात. आता आपण भाजीकडे वळूया. बघा, मसाला आता झालेला आहे आणि यामध्ये मी आता शेव टाकून घेणार आहे. तुम्ही ग्रेव्ही ही कमी जास्त करू शकतात. आणि शेव टाकल्यानंतर आपल्याला फक्त एक अर्धा मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. शेव जर बारीक असतील तर गॅस बंद करून मग शेव टाकायचे आहेत. हे जाड शेव असल्यामुळे मी अर्धा मिनिट परतून घेतलेले आहे. आता मी गॅस बंद करत आहे आणि वरून छान हिरवीगार कोथिंबीर टाकून घेणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. आता इथे मी ताटामध्ये भाजी सर्व केलेली आहे. मीठ, लिंबू आणि ज्या कांद्याच्या मी रिंग्स तयार केलेल्या आहेत त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. इथे मी 3 प्रकारच्या कांद्याच्या रिंग्स तयार केलेल्या आहेत. सोबत काकडी आणि मस्त क्रिस्पी आपण पराठा बनवलेला आहे. तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करा आणि मस्त जेवणाचा आस्वाद घ्या. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.